आज आपण बनवणार आहोत कांदे टोमॅटोची चटणी। जर 10 टोमॅटो घेतले तर तुम्ही 6 किंवा 8 कांदे घेऊ शकतात। लसूण न टाकता कांद्या टोमॅटोची चटणी एकदम चविष्ट अशी होते। त्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत। साधी आणि सरळ, चवीला एकदम छान, बनवायला एकदम सोपी अशी कांदे आणि टोमॅटोची चटणी। तुम्ही कांदे चौकोनी किंवा लांब देखील कट करू शकता। टोमॅटो सुद्धा मोठे मोठे आकारात कट करू शकतात। तुम्ही पाहू शकता। डब्याला सुद्धा आपण ही भाजी किंवा चटणी म्हणू शकता, ते देऊ शकतो। झटपट तयार होते। सकाळी वेळ कमी असतो त्यामुळे ही लवकर होणारी अशी भाजी आहे। आणि दिवसात पण भाजीपाला काही सापडत नाही पावसाळ्याच्या दिवसात। कापून घेतलेले मी कांदे आणि टोमॅटो, त्याच्यामध्ये मी गरम मसाला, लाल चटणी, धने पावडर, कसुरी मेथी वगैरे असं। आता गॅस चालू केला, कढई तापायला ठेवलेली। जुनी कढई आहे, 12 वर्ष जुनी, म्हणून मी याच्यात स्वयंपाक करते म्हणून काळपट दिसते। ब्लॉग अपलोड करायला खूप म्हणजे महिने झाले असेल, वर्ष झालं असेल, त्यासाठी जमेल तसे ब्लॉग मी अपलोड करत आहे। तेल टाकलं कढईत 2-3 पडी। तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरं मोहरीचा तडका दिला। जिरं मोहरीच्या फोडणीशिवाय भाज्या या अपूर्णच असतात। त्याच्यात कांदा टाकलेला आहे परतायला। कांदा असा कच्चा राहू द्यायचा नाही, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यात कांदा परतताना त्याच्यात थोडं मीठ घालायचं आहे। थोडं मीठ टाकलंय, चांगला परतून घ्यायचा, शिजू द्यायचा आहे कांदा। चांगला कच्चा लागला पाहिजे असं। कांदा जर भाजीत कच्चा लागला तर भाजीला चव येत नाही। कांदा चांगला परतून घेतलेला आहे। आता त्याच्यात टाकले हळद, गरम मसाला, लाल चटणी, धने पावडर आणि कसुरी मेथी। ती पण चांगली परतून घेतलेली आहे। फोडणी कच्ची राहू द्यायची नाही। त्याच्यात टाकले टोमॅटो। टोमॅटो पण छान चांगला परतून घ्यायचा आहे। मी या रेसिपीज वगैरे बनवते ते एकदम साधे आणि सरळ, घरगुती, म्हणजे घरात मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीनेच दाखवते तुम्हाला। गॅसची फ्लेम मी मीडियम याच्यासाठी ठेवली की फोडणी जळून नको जायला म्हणून। त्याच्यात मीठ घालायचं पण थोडं कमीच घालायचं आहे। आधी आपण कांदा परतताना मीठ टाकलेलं होतं। यूट्यूबवर गृहिणींना खूप मेहनत करावी लागते आता, कारण का मला असं मणक्याचा त्रास आहे, तरी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, चॅनल ग्रो होण्यासाठी आपल्याला प्रयत्न हे करावेच लागतात। त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे, गॅस मीडियम करून द्यायचा। मस्त अशी शिजलेली कांदा टोमॅटोची चटणी। चाळून द्यायची, परत झाकण ठेवून द्यायचं। ताट थोडं उघडाच राहू दिला होता, कारण की तेल सुटायला पाहिजे म्हणून। एकदम छान अशी चवीला असते आणि करायला पण सोपी आहे, लवकर होते। सकाळी कामाच्या घाई गडबडींमध्ये ही भाजी एकदम सोपी आहे। आपण चटणी किंवा भाजी पण म्हणू शकतो। आपली चांगली शिजलेली आहे। ते आपण जसं भाजीमध्ये बटाटे थोडे कुस्करून घेतो, भाजी घट्ट होते, तर त्या पद्धतीने आपण टमाटे पण इथे कुस्करून घ्यायचे। जर तुम्हाला अख्ख्या फोडी आवडत असतील तर ते तसंही राहू देऊ शकता, नाहीतर कुस्करून घ्यायचे असतील तर कुस्करून घेऊ शकतात। तेल सुटायला लागलं आहे चटणीला आता, पहा
किती छान अशी झालेली आहे. आता वरून कोथिंबीर 2-3 मिनटासाठी आपण ठेवू शकतो अशी. आता वरून आपण कोथिंबीर घालू शकतो. कोथिंबीर घालायची वरून. आमच्या घरात तर कांदा आणि टोमॅटोची चटणी ही नेहमीच होते. आणि भाजीपाला या दिवसांमध्ये येत पण नाही आहे. घरोघरी भाजीपाल्याचंच टेन्शन आहे, काय भाजी बनवायची सकाळ संध्याकाळ. झाली आपली चटणी तयार.